मानव संसाधन विकास संस्थेची वाटचाली जवळजवळ पावशतकी वाटचाल आहे. जशी कैवल्यधामची वाटचाली शतकी वाटचाल आहे. या पावशतकी वाटचालीमध्ये जवळजवळ किमान 1,00,000 लोकांना आतापर्यंत व्यावसायिक प्रशिक्षण जनशिक्षण संस्थांच्या माध्यमातून दिलं गेलं. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, त्याला जवळ आता 20 वर्षापेक्षा जास्त झाली, आणि आता रत्नागिरीमध्ये काही वर्षापासून काम चालू आहे. त्याला जोडून नर्सिंग कॉलेज, फिजिओथेरपी कॉलेज ह्यामधून देखील लोकांना प्रशिक्षण देण्यात आलं. त्या सगळ्यांना आज कुठेतरी रोजगार मिळाला किंवा स्वयंरोजगार मिळाला. शिवाय 10 गावामागे एक अशी सायकल बँक खास करून महिलांसाठी. कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे की वाड्या एवढे एकपासून दूर असतात, गावात आणखीनच दूर असतात, तर दळणवळणाची साधनं कमी असल्यामुळे खास करून तरुणींना, महिलांना सायकल जर मिळाली तर त्यांच्या जीवनामध्ये एक नवीनच दालन उघडलं जातं. म्हणून सायकल बँक, आणि महिलांना स्वयंरोजगार मिळावा म्हणून स्विंग मशीन बँक. म्हणजे बँक ही कल्पना अशी की तुमची मालकी नाही, परंतु तुम्हाला वापरता कधी येईल. मालकी कोणाची? समाजाची. त्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घटकाला त्याचा वापर करता येईल, परंतु त्याची मालकी मात्र समाजाकडेच राहील. अशा तऱ्हेचे कामं. शिवाय त्याला जोडून शिवाय त्याचबरोबर शेतकऱ्यांना एकत्र करून शेतीमध्ये आधुनिकता कशी आणता येईल, त्यामध्ये शेतकऱ्यांना नवीन उत्पन्नाची नवीन साधनं कशी मिळू शकतील ह्याच्यावर देखील काम केलं गेलं. आता हा जो वृद्धी प्रोजेक्ट आहे, हा वृद्धी म्हणजे काय की एकतर हा वुमेन एम्पॉवरमेंट असा प्रोजेक्ट कधीच नव्हता. हा काय होता की तुम्ही एन्व्हायरमेंट कसे सुरक्षित ठेवता, कारण सरांनी सांगितल्याप्रमाणे लाखो टन्स फॅब्रिक हे पाण्यामध्ये फेकलं जाते. तर आम्ही त्यांना सेग्रिगेट कसे, थ्रेड्स कसे करायचे आणि त्याच्यातनं नवीन कारण तुम्ही जर फॉरेनला बघितलात ना, हे जे कपडे आहेत हे डबल दामाने ते विकतात फॉरेनला. तर आम्ही त्यांना हा एक प्रोजेक्ट दिला की महिलांना याच्यापासनं रोजगारीचं साधन निर्माण व्हावं म्हणून. तुम्हाला मला सांगायला खूप आनंद वाटेल की अमेझिंग गोवा म्हणून जे एक्झिबिशन झालं गोव्याला, 80 कंट्रीज तिकडे आल्या आणि बऱ्याच प्रमाणात आम्ही जवळजवळ 1,500 ते 2,000 प्रॉडक्ट्स तयार केले होते. त्याच्यापैकी जवळजवळ बरेच प्रॉडक्ट्स या लोकांनी आवर्जून घेतले, फक्त कारण ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली होते म्हणून. आणि अनेक ह्याच नाही, आता हे सिंधुपुत्र सर म्हणतायत, तर त्याच्यातसुद्धा आम्ही बायकांना कसं असतं, पर्सिसाईन नेट्समुळे ना जे ट्रेडिशनल फिशरमॅन होते त्यांचा रोजगार कमी झाला. पण हा सुद्धा एक एन्व्हायरमेंटल प्रोजेक्टच आहे फ्रेंडली, कारण जे त्याच्यामध्ये टार्गेटेड कॅच नसतं तर ते नको असलेल्या गोष्टी किनाऱ्यावर फेकून देतात, तिकडे फिल्म तयार होते आणि तिकडचं सगळं मरीन लाईफ मरून जातं. तर आता त्यांना त्याच्यापासून दूर कसं करायचं, तर म्हणून आम्ही गोव्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स ही टुरिझम इंडस्ट्रीचा एक आर्म आहे आणि भारतातली एकमेव लायसन्सिंग एजन्सी आहे ती. तर आम्ही बायकांना आणि पुरुषांना ह्याचं ट्रेनिंग दिलं. आणि मला हेही सांगायला बरं वाटतं की पहिला बॅच आम्ही 2012 साली केला आणि आता परत आम्ही अनेक बॅचेस केले अनेक वर्षापासून. आणि शिवाय नवी मुंबईमध्ये एंटरप्राइज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट नावाची एक संस्थाही काम करते. तर अशा अनेक तऱ्हेची उपक्रम गेले 25-26 वर्ष या संस्थेमार्फत राबवले.